अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। साठी जर कुणी संपूर्ण प्रशासन अगदी एवढी तत्परता जर संतोष सोनवणे यांच्या संतोष देशमुखच्या विषयामध्ये जर दाखवली असती, कृष्णा आंधळे आज 65 दिवस झाले फरार आहे। म्हणजे 65 दिवस झाले तरी एवढ्या मोठ्या आरोपातला की जे संपूर्ण राज्याचं लक्ष ज्या विषयाकडे वेधले गेले तिथं तुमचं लक्ष नाहीये। पण केंद्र सरकार असेल, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतले आमदार असतील, एवढी लोक एका विषयासाठी कामाला लागली आणि अवघ्या काही तासामध्ये मुलाला कळलं नाही ती कुठे लँड होते ते। म्हणजे इतकी तत्परता जर पोलीस प्रशासन असेल, राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, एकाच्या हट्ट पुरवण्यापोटी जर एवढी प्रशासन यंत्रणा जर कामाला लागत असेल तर मला वाटते चुकीचं आहे। कारण सामान्य नागरिकांनी एखाद्याने कधी जर कुणी खोटा गुन्हा दाखल केला तर त्याच्यावरती गुन्हा दाखल होतो आणि याच्यामध्ये क्लिअर सगळं दिसतंय। आपल्याला जर आपण पोलीस स्टेशनला आलो तर आपल्याला पोलीस स्टेशन पहिल्यांदा सांगितलं जाते की तुम्ही तुमच्या आसपासचे कॅमेरे चेक करा, त्याचे सीडीआर चेक करा, ते आणून द्या, फुटेज आणा। मग हे तर हा तर काय व्हीव्हीआयपी होता ना, मग ह्याच्याकडे कुठले फुटेज नव्हते का? 4 वाजता पोरग जर फ्लाय होतोय तर तो कळत नाहीये। आणि मग आता आम्हाला पण असंच वाटायला लागलं, प्रत्येकाला घरी गेल्या गेल्या पोटात गोळा येते पोरग घरी नसले की। म्हणून मी काल म्हणलो रात्री 12 वाजता अण्णांना फोन लावणार होतो की अण्णा माझं बी पोरग नाहीये, काय करता येईल का बघा म्हणून कुठं। पण म्हटलं आपली काय एवढी ऐपत नाही, 78 लाखाची पोरग आपलं 2 व्हीलर वरतीच गेलेलं होतं जेवायला, ते आलं 12 वाजता आलं ते। त्यामुळे मला वाटतं की हे चुकीचं आहे। असा जर पायंडा पडत गेला